1000 वर्षापर्यंत चालला. हळूहळू त्याचा परिवार त्याला सोडायला लागला. त्या दिवशी त्याला वाटलं की आपले नवतीचं कोणी हे आपले नाहीत. आपण यांना आपलं म्हणत होतो. शेवटी मुलं पत्न्या सगळ्या सोडायला लागल्या. माणसाचंही तसंच आहे. ज्या दिवशी तुम्ही ऑक्सिजनवर लागता त्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्ही मरावं याची प्रार्थना तुमचेच माणसं करत असतात. आणि हे कटू सत्य आहे. हे स्वीकारावं लागतं. तुम्ही खाटीला लागलेले आहे. आता तुमच्याच्याने चालणं होत नाही. तुमचं विष्ठा मलमूत्र विसर्जन तिथंच चालू आहे. त्यावेळेला जी बायको 60 वर्ष वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते तेच आमच्यासारख्याला म्हणते महाराज आता देवान घेऊन जा त्याला. म्हटलं काऊन राह ना अजून एखाद्या वडात झाडाला फेऱ्या मारायच्या असते. नाही आता आम्हालाही लय त्रास व्हायला लागला. अरे तू तर उखाण्यात नाव घेऊन सांगत होती. उभी होती तयात नजर गेली मयात. आणि तुला आता मरा वाटतंय. ही परिस्थिती तशी आहे. शेवटी म्हणावं लागलं की या जगात आपलं कोणी नाही. फक्त आपला एक देव आहे. तो आपला असला की हे जग आपलं आहे. तो आपला असला तर मग कोणी गेलं तरी फरक पडत नाही. की बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोही के नाही रे के नाही रे नाही कुणाचे